अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी, असता तया काय दूरी. सदैव तूच सहाय्य करी, भक्तराणा उपासका. हाचा अनुभव येई त्यासी, जो करी संत सेवेसी. रिद्धी सिद्धी पदीच्या दासी, होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस, एका श्रोते सावकाश. भक्तनेती मळ्यात, कणसे खावया गजानना. कणसे मक्याची घेऊन, बंकट येई स्वयेहून. भाजण्या अग्नीचे तवून, सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे परंपार, आगी मोहळे तयावर. होता तिथेची धूर, पसरल्या माशा चहूकडे. गेले पळून सारे जण, राहिले एकटे गजानन. माशांनी अंग झाकून, गेले ऐसेची झाले. महाराज असती शांत, मक्षिकांची न तया खंत. नवलते पाहती भक्त, सहनशीलता ती पाहुनी. माशा मूळ सर्वतेची, रूप स्वमेव ब्रह्महेची. निज लीलेने दाविले साची, आला धावनी बंकट. होऊनी गेला एक प्रहर, भक्त झाले चिंतातूर. काटे शरीरी अपार, बोचलेले ते पाहती. बंकटलाला बोले वचन, या सर्वासी कारण. मीच एक असे जाण, दुर्दैवी मी खचितची. पाहुनी बंकटाची स्थिती, परतूनी मक्षिका लाविती. कौतुक ते छदाविती, सकल जनासी ते धवा. काटे रुतले ते पाहून, बंकट करी पाचारण. चिमटा सोनार घेऊन, आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे, काढून शक्ती चिमटे. बीज काढून उलटे, दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वधुनी गजानन, श्वास धरिती रोखून. रुतलेल्या सलातून, काटेवरती आणिले. ऐसा पाहता प्रकार, आनंद झाला सकला फार. तो बघता अधिकार, चकित ते जन झाले. कणसे भाजूनिया भक्त, आनंदे बैसले खात. परतुनी गेले गावात, जनसमवेत समर्थाच्या. महाराज येतिया कोटास, भेटण्या बंधू नरसिंगजीस. गुरुकोत शाल्लीस, मानुनी जे असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त, जन्म मराठा कुळात. ईश चिंतनी सदारत, श्रद्धास्थान ते जनतेचे. घनदाट अरण्यात, वास करुनी एकांत. नरसिंग राहती नित्य, तया संत हे भेटती. आलिंगले एकमेका, बसले आसनी एका. भावन उरला परका, हितगुज करीते झाले. प्रपंच करुनी परमार्थ, साधिला हेतू तो सार्थ. ज्ञानोपासना यथार्थ, करुनी राहिला निर्दोष तू. कर्म भक्ती योग मार्ग, याच्याची घडो सत्संगर. रंगविण्या अंतरंग, हाच मार्ग सुलभ हो. जैसे जैसे कथन केले, तैसेच त्याने मानिले. चरण भावे वंदिले, परोपकारी निसंशय. तुम्ही आम्ही सर्व एक, वृत्ती ठेवूनी सद्विवेक. संकटा झेलुनी अनेक, शांती नांदवी या भुवरी. नित्यभावी भेटी गाठी, अपराध घालून या पोटी. गजानना कृपा दृष्टी, नित्य राहो आम्हावरी. अशक्य तुम्हा नसे काही, योग क्रिया जाणताही. भाव दुजा पर नाही, बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे बावन कसी, कमीपणान येई त्यासी. संत महात्मा हा गुणराशी, साक्षात्कारी तुम्हीच हो. कानना प्रति दोन संत, वार्ता पसरली अकोटात. दर्शनासाठी जनतेथ, येऊ लागती क्षणात ते. तितक्या माझी गजानन, आधीच गेले निघून. दर्यापुराच्या सन्निध्य जाण, येऊनी राहिले शिष्यासवे. भेट देती ब्रजभूषणा, वेद पारंगत विप्रजना. शिवर गावी पूजनी, अर्धदाना करीतसे. प्रातःकाळी नदी तीरी, विप्र येता सदाचारी. पूजा पात्र तया करी, योगीराज हा भेटला. उदयाचली मित्र आला, तमावघाची निमाला. ब्रह्मानंदी डोलत बैसला, योगिया ऐसा पाहितो. सूर्यासमान ही कांती, अजानुबाहू गुरुमूर्ती. ब्रजभूषण हर्षला चित्ती, अर्धपाद्ये पूजिला. साष्टांग केला नमस्कार, मुखे त्याची नाम गजर. नभोदरीचा भास्कर, प्रत्यक्ष भूवरी पाहिला. हृदयासी तया लावून, दिले तया अलिंगन. धन्यत्व पावे जीवन, आशीर्वच तया लाभला. परतुनी आले शेगावात, उत्सव मारुती मंदिरात. नाम संकीर्तन गजरात, अन्नदाना करविले. तिथेची राहती गजानन,
बंकटा लावी परतून, राहण्यायोग्य हे स्थान ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी, शेगाव झाली पंढरी. भास्कर पाटील सेवा करी, गजानन तव कृपे. इति श्री गजानन महात्म्य षष्ठोऽध्यायः समाप्त.